दर्शको नमस्कार. ग्राउंड रिपोर्टमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आजच्या एक ग्राउंड रिपोर्टच्या भागामध्ये आपण एक धक्कादायक विषय घेतला. एक चिंताजनक परिस्थिती आपल्या डोळ्यासमोरची उभी आहे, त्याचा एक उहापोह आपण करतोय आणि त्याचे ढळढळीत पुरावे देखील आपण समोर आणतोय. जणू काय आमच्यातून कोरोना हद्दपार झालाय. कोरोना म्हणजे काय असा कोणीतरी प्रश्न विचारावा, अशा प्रकारचं चित्र सध्या बाहेर तुम्ही जेव्हा रस्त्यावर पडता तेव्हा दिसतंय. आता अगदी असे बेजबाबदारपणे कोण वागतंय, तर त्यामध्ये आपलीच कोणीतरी सगळे लोक असतील की ज्यांनी कोरोनापासून, कोरोनाचा एक संसर्ग जो आपल्याला वाढण्याची भीती आहे त्याला कुठेतरी जागा निर्माण करून देण्यासारखं वर्तन आपलं ठेवलंय. अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला दिसून येते. आणि खरं तर हाच आजचा आपला ह्या ग्राउंड रिपोर्टचा विषय. एकंदरीत सगळं वातावरण जेव्हा आपण सगळे बाहेर पडतोय तेव्हा आपल्या डोळ्यासमोर येतच आहे. आज आम्ही इथून स्टुडिओमधून हे सगळं निवेदन आपल्यासमोर मांडतोय, त्यामुळं आज इथं आत्ता मास्क नाही वापरला. पण प्रत्येकानं मास्क शिवाय घराबाहेर पडू नये अशाच पद्धतीचं वातावरण सध्या आहे. कोरोनाचा हा सगळा काळ सुरू आहे. कोरोना सोबत जगायचं आहे, मात्र कोरोना गेला नाही आहे. कोरोनाच्या बाबतीत आपल्याला प्रत्येकाला काळजी घ्यायची आहे, हेच गरजेचं आहे. मात्र जेव्हा आपण बाहेर पडतोय, सार्वजनिक ठिकाणी जातोय, तेव्हा मात्र भयानक पद्धतीचं असं चित्र दिसून येतं. लोक बिनधास्त झाली आहेत का या कोरोनापासून? ठीक आहे की कोरोनाची दहशत अगदी प्रत्येक ठिकाणी बाळगण्याची गरज नाही आहे. जे आपण म्हणतो की अनलॉक झालं, मात्र हे अनलॉक परिस्थिती असताना प्रत्येकानं नियमावलींचं पालन करणं गरजेचं आहे. कोरोनाचा संसर्ग आज बऱ्यापैकी नियंत्रणात आलाय आपण जेव्हा सोलापूरचा विचार करतो तेव्हा. मात्र हा संसर्ग कुठेतरी वाढेल अशा पद्धतीचं जे वर्तन आपल्याला दिसतंय त्याविषयीचा उहापोह आपण करतो आजच्या ग्राउंड रिपोर्टमध्ये. संबंध विषय आता आपल्या लक्षात आला असेल. एकंदरीत आपण जेव्हा भाजी मंडईत जातोय, दुसऱ्या बाजूला अगदी रिक्षातनं कुठं कोणी प्रवास करत असेल, सार्वजनिक ठिकाणी कोणी वावरत असेल, इतकंच काय तर रेल्वेमधून प्रवास करत असतील, एस टीमधून कोणी प्रवास करत असतील, किंवा कुठेही सार्वजनिक ठिकाणी आपण असू, काही व्यक्ती अतिशय बिनधास्तपणे वावरताना दिसत आहेत. कुठे मास्कची त्या लोकांना गरज वाटत नाहीये. गर्दीचं ठिकाण झालंय, आजूबाजूला अगदी आपल्याला खेटून लोक उभी आहेत, पण आपण त्या गर्दी ठिकाणी जातोय. कुठल्याही पद्धतीची काळजी घेतली जात नाहीये, कुठल्या नियमांचं पालन होताना दिसत नाहीये. आणि हीच एक भयानक परिस्थिती जी आहे ती काळजी करायला लावते. शेवटी कोरोना संपलाय का? एक छोटासा संसर्ग, एक छोटासा निमित्त ह्याला सगळं कारणीभूत असू शकतं. मात्र लोक बिनधास्त आहेत. लोक अतिशय बेजबाबदारपणे वागताना आपल्याला दिसतात सार्वजनिक ठिकाणी. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार घडत आहेत. या थुंकण्याने कुठली परिस्थिती उद्भवेल याची त्या व्यक्तीला काही देणं घेणं नाही आहे. मात्र ही व्यक्ती स्वतःलाही अडचणीत आणू शकते आणि इतरांना देखील अडचणीत आणू शकते. अशी सगळी परिस्थिती आहे. सभोवताली असं जेव्हा चित्र दिसतं तेव्हा निश्चितच एक सामान्य नागरिक अस्वस्थ होऊ शकतो. त्याच्या मनामध्ये भीतीचं कारण निर्माण होऊ शकतं. शेवटी आम्ही जेव्हा कोरोनाशी लढतोय तेव्हा निश्चितच आम्ही काही काळजी घेतली पाहिजे, मात्र हे होताना दिसत नाहीये. आणि सगळ्यात यामध्ये जास्त धोका कोणाला आहे? आज बऱ्याच लोकांना असं वाटतंय जेव्हा हे लोक मास्क शिवाय फिरतायत, मास्क वापरला जात नाही, बिनधास्तपणे गर्दी केली जाते, गर्दीच्या ठिकाणी वावरणं होत आहे. खास करून आपण बघतो की ज्या भाजी मंडई आहेत आमच्या तिथं, इतकी प्रचंड प्रमाणातली गर्दी असते. या गर्दीमध्ये कुणाला कशाची काळजी म्हणून वाटत नाही की ही गर्दी होते, सोशल डिस्टन्सिंग आपण पाळत नाहीये.
काही गोष्टी आपण ह्याच्यामध्ये अपरिहार्य जरी मानल्या तरी त्यातून कोणती परिस्थिती उद्भवेल याच्याशी कोणाला देणं घेणं आहे की नाही हा प्रश्न आहे. सर, कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. सगळी काही व्यवस्था पालिकेच्या हातून राबवण्यात येते, पण आपल्याला दिसतं असं की काही प्रमाणात हे रुग्ण जरी कमी झालेले दिसत असले, लोकांमध्ये बेफिकीरपणा दिसतोय आपल्याला मोठ्या प्रमाणात. म्हणजे एकीकडे दुसऱ्या लाटेची शक्यता निर्माण होत असताना किंवा तशी एक शक्यता वर्तवण्यात असताना लोकांचा बेफिकीरपणा मोठ्या प्रमाणात दिसतोय. हे चित्र कशा पद्धतीचं दिसून येतं आणि एक तुमचं आव्हान कशा पद्धतीने लोकांना राहणार आहे? सोलापूर महानगरपालिकेने आपल्या वैद्यकीय जे उपाय आहे, योजना राबवलेल्या आहेत, त्यामुळं नक्कीच कोरोनाचं प्रमाण कमी झालेलं आहे. मात्र अलीकडच्या काही घटनांवर असं दिसून येतं आहे की नागरिकांची या बाबतीत बेफिक्री जास्त वाढलेली आहे. आणि जसं पूर्वी सक्ती केली म्हणून नागरिक जे सामाजिक अंतर ठेवणे किंवा मास्कचा वापर करणे या बाबतीत दंडात्मक कारवाई केली म्हणून तेवढ्यापुरतं ते त्याचं अंमलबजावणी करायचे. मात्र सरसकट जर आपण पाहिलं तर गर्दीच्या ठिकाणी आपण नागरिकांची जी सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करणे असो किंवा मास्क वापरणे असो या बाबतीत बेफिक्री वाढत आहे. आणि याचा धोका जरी म्हणजे तरुणांना जास्त दिसत नसेल, मात्र जे वयस्कर आहेत, जे विविध आजाराने ग्रस्त आहेत, अशा नागरिकांना त्याचा धोका नक्कीच आहे. आणि तो काही घटनांवरून दिसून येत आहे. मृत्यूदर जरी आत्ता सध्या घटला असला तरी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता अशा अनेक काही घटना आधीमध्ये घडत असतात की ज्याच्यामध्ये आपल्या कुटुंबातील महत्त्वाचा माणूस गमावा लागतो. तर नागरिकांना उलट मी या ठिकाणी आवाहन करू इच्छितो की आपण शासन म्हणा किंवा प्रशासन म्हणा आणि वेगवेगळ्या संस्था म्हणा, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ वेळोवेळी आवाहन करतात ते आपल्या भल्यासाठी आहे. आणि आपण कोरोना अजून संपलेला नाही आहे, यासाठी आपल्याला जे पूर्वीपासून आपण जे उपाय योजतोय तर त्याची अंमलबजावणी अजूनही सुरूच ठेवली पाहिजे. आणि किमान इतरांसाठी नव्हे तर आपल्या स्वतःसाठी याचं पालन केलं पाहिजे. सर, मंडई आहेत किंवा दुकानं आहेत, इथं मोठी गर्दी तर आहेच आहे, पण काही बघतो आपण भाजी विक्रेते असतील, तिथे दुकानदार असतील, बाकीचे असे मास्कचा वापर त्यांचा दिसून येत नाही. एक पालिकेची याबाबतीतली काही कारवाई सध्या सुरू आहे की पाहणी कशा पद्धतीने असेल? महानगरपालिकेच्या विविध पथकांच्या माध्यमातून आपण असं मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर आपण दंडात्मक कारवाई करतोय. मात्र अशी कारवाई करत असताना काही वेळा नागरिकांची हुज्जत घालणे किंवा अशावेळी नागरिकांनी पथकात सहकार्य न करणे अशा घटना देखील घडत आहेत. मात्र हे आपण वारंवार सांगून देखील काही बेजबाबदार नागरिक आहेत ते त्याचं पालन करत नाहीत. मग यांच्यावर आपल्याला सक्तीची कायदेशीर कारवाई देखील आता करावी लागेल. बरं, हे नागरिक गर्दी करतायत, विक्रेत्यांचं काय चाललंय? विक्रेते मास्क वापरत नाहीत, विक्रेत्यांचा अगदी खुलेआमपणे सगळीकडे वावर चालू आहे. अगदी आपण हॉटेल्स पाहतोय, छोटी कॅन्टीन्स पाहतोय, सर्व ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघतोय वाहनधारक जे आहेत ते सुद्धा बिनधास्त आहेत, मास्क वापरायचं नाही. कुठेही काही खाऊन थुंकण्याचे प्रकार होत आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मास्क आम्ही आमच्या चेहऱ्यावर लावायचा की हनवटीवर लावायचा, इथपर्यंत आपली बेफिकिरी चालू आहे. आता शेवटी लोक म्हणजे तरी कोण? आपणच आहोत ना. आज ठीक आहे, आम्ही हा विषय मांडण्यासाठी आम्ही स्टुडिओमधून हा विषय मांडतोय. रोखठोकपणे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलायच्या आहेत म्हणून आज इथं मास्कचा वापर नाही केला. स्टुडिओमधून आपण जेव्हा हा सगळा कार्यक्रम करतोय त्यामुळं मास्क इथं लावला नाही. पण जेव्हा शेवटी हा ग्राउंड रिपोर्टसाठी ग्राउंडवर होतो तेव्हा मात्र मास्क हा बंधनकारकच असला पाहिजे. जे सोशल डिस्टन्सिंगचा जो फज्जा उडतोय तेच आमच्या समोरचं खरं म्हणजे आव्हान आहे. आणि दुर्दैवाने अशी परिस्थिती दिसते की हे सगळे प्रकार वाढतच चाललेत. प्रश्न हाच आहे की लोकांचा असा बिनधास्तपणा जो आहे तो कुठंतरी चालून कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला काही निमंत्रण देईल का? आपण म्हटलं की एक आहे, शहरातली परिस्थिती काही प्रमाणात नियंत्रणात आहे, पण बिघडवण्यासाठी आम्हीच यासाठी जबाबदार ठरणार आहोत का? अतिशय दुर्दैवी अशी परिस्थिती. आणि सोलापूर त्याला अपवाद असं म्हणता येत नाही, सगळीकडेच ही परिस्थिती दिसते. आणि म्हणूनच एक गुजरात हायकोर्टाला धक्कादायक असं एक निवेदन द्यावं लागलं. काय म्हणले गुजरात हायकोर्टानं? गुजरात हायकोर्टानं अशा स्पष्ट शब्दामध्ये अशा बेजबाबदार लोकांना इशारा दिला. ज्या लोकांना मास्क लावायचा नाहीये
ज्या लोकांना कोरोना संदर्भात कुठली काळजी घ्यायची नाही आहे, अशा लोकांना सरळ कोविड सेंटरमध्ये कामाला लावा. गुजरात हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे. अर्थात ती तिथली परिस्थिती असं आपण धरून चालू, पण इथं सुद्धा काय वेगळं घडतंय. इथं बेजबाबदारपणा मोठ्या प्रमाणात दिसतो लोकांचा. कुठलीही काळजी घेतली जात नाहीये. अगदी जेव्हा आपण या ठिकाणी वावरत असतो, अतिशय ज्याला भीतीदायक अशा पद्धतीचं खरं म्हणजे वातावरण आहे. पण होतं असं की या सगळ्याचा एक आपण भाग बनून जातो. गर्दीमध्ये भाजी खरेदी करण्याचं एक अप्रूप कशा पद्धतीचं. गर्दी टाळता येऊ शकते. जिथं गर्दी नाही तिथं तुमची भाजी खरेदी होऊ शकते. आज भाजी खरेदी एक असा भाग राहिलेला नाही आहे की ठराविक ठिकाणीच तुम्ही ती भाजी घेतली पाहिजे, पण अशा सगळ्या गर्दीच्या ठिकाणी जाऊन मोठ्या प्रमाणात ही खरेदी केली जाते. लोक तर बिनधास्त आहेतच, विक्रेते सुद्धा प्रचंड प्रमाणातले बिनधास्त असे म्हणावे लागते. खरं तर नियमावली आखून दिलेली आहे. त्या नियमानुसार या लोकांनी वागलं पाहिजे, वावरलं पाहिजे, पण तसं होताना मात्र दिसत नाही. अशातून घडणार आहे काय? उघड आहे, अशातून शेवटी संसर्ग वाढण्याचीच भीती आहे. ही एक जाणीव करून देण्याचा आमचा एक याच्यातून ही सगळी भूमिका आहे. जो आमचा एक समाजातले सगळं चित्र दिसतंय तेव्हा प्रत्येकाला जाणीव करून देणं की कोरोना अजून आता हद्दपार झालेलं नाही, कोरोना अजून संपलेलं नाही आहे. जी लस आपण म्हणतोय, सातत्यानं त्याच्या आमच्याकडे बातम्या येतातच आहेत, पण कुठे आहे ती लस? या लसीचं कुठलंच काही खरं नाही. अजूनही त्याचं परीक्षणच चालू आहे, अजूनही त्याच्यावरती अभ्यास चालू आहे, अजूनही या सगळ्या गोष्टी समोर नाही आहेत. मुळामध्ये भाग हाच आहे की आपल्या एका अशा वागण्यानं आपण कोणता प्रसंग उभा करू शकतोय, कुठला प्रसंग उद्भवेल यातून. आणि म्हणूनच आमचे डॉक्टर्स एक इशारा देत आहेत. मला कोरोना होणारच नाही असे जे म्हणतायत, जास्ती शक्यता अशा लोकांनाच आहे. अशा लोकांनाच जास्तीत जास्त शक्यता आहे. कारण ज्यांना कोरोना होऊन गेला तिथली ती शक्यता जी आहे ती कमी आहे. बाकी ज्यांना झालेलाच नाही आहे अशी लोक वेटिंगमध्येच आहेत. मग अशा मंडळींसाठी एक छोटंसं कारण याला कारणीभूत होऊ शकतं. ही काळजी घ्यायची कोणी? अगदी आपण पाहतोय, हे झालं एक भाजी मंडईतलं उदाहरण, धक्कादायक असं चित्र सगळ्या भाजी मंडईतलं. बरं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या पालिकेनं अशा लोकांच्या बाबतीत, म्हणजे पालिका प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, आमच्या कुठल्याही प्रशासन यंत्रणा, या यंत्रणांनी एक कोरोना काळात नाही म्हणलं तरी एक प्रयत्न चांगल्या पद्धतीनं केले आणि त्याचे परिणाम म्हणून आज सोलापूर शहरामध्ये काही प्रमाणात नियंत्रण मिळताना दिसते. पण शेवटी एक आहे की आम्ही जर अशा पद्धतीने बेजबाबदारपणे वागत असू तर असे प्रयत्न फोल ठरण्याची भीती आहे. सोलापूर शहरात आता सध्या कोरोनाचे पेशंट कमी व्हायलेत, नियंत्रणमध्ये येत आहे कोरोना. परंतु माझ्या लोकांना आव्हान आहे की कोरोना संपलेला नाही. आपण आता बाजारपेठमध्ये बघत आहे, लोक बिंदास झालेले आहे. कोरोनाची काही प्रिकॉशन घेत नाही, काय नाही, लोक मास्क वापरत नाही, सोशल डिस्टन्सचा तर फज्जा उडालेला आहे. तर मी लोकांना असंच सांगू इच्छितो की हा कोरोना संपलेला नाही. आता तुम्ही बघा, फॉरेन कंट्रीमध्ये परत दुसरी लाट येत आहे. तर आपल्याला गरज आहे की आपण कोरोनासाठी वाचविण्यासाठी आपल्याला जे शासनाने गाईडलाईन दिलेली आहे की आपण हे नियम पाळावे, मास्क वापरावे, सोशल डिस्टन्स आणि गर्दी करू नये. गर्दीच्या ठिकाणी कोमॉर्बिड जे पेशंट आहे त्यांनी आपला ट्रीटमेंट वेळेवर करून घ्यावा असं मी लोकांना आवाहन करतो. हे गर्दीच्या ठिकाणी जे थुंकणे आणि शिंकणे हे घातक ठरणार आहे. परत आता 9 महिने आपण लॉकडाऊनमध्येच आहेत. आत्ता 70% लॉकडाऊन काढलेले आहेत. तर आपण याचं प्रिकॉशन घेणे गरजेचं आहे की गर्दी ठिकाणी आपण थुकू नये. खास कर जे मावा खाणारे लोक आहेत, कुठे बी पिचकारी मारतात, तर आपण याच्या प्रिकॉशन घेऊन मास्क वापरणे आणि गर्दीच्या ठिकाणी थुकू नये आणि ज्येष्ठ नागरिकांचा आपण देखरेख करावे हे आव्हान आहे. सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी
आणि त्यातून कोरोना बाबतीतच्या नियमावलीची होणारी सगळी ती नियमावलीची पायमल्ली हे तर आपल्या डोळ्यासमोर येतच आहे. सुरुवातीच्या बाबतीत आपण बघतो की रिक्षा प्रवासासाठी काहीतरी काळजी घेतली गेली होती. ठराविकच प्रवासी जे नियमाने अधिकृत आहेत असेच प्रवासी आपले ते रिक्षातून प्रवास करत होते. आता मात्र कुठलीच काळजी घेतली जात नाही. एकेका रिक्षात आपण पाहतो की 5-5, 6-6 प्रवासी बसवले जात आहेत. जे प्रवासी एकत्र बसत आहेत त्यांनाही त्याची कुठली काळजी नाही. रिक्षा चालकाला काही देणं घेणं नाही. रिक्षा चालकाच्या दृष्टीने भाड्याचं महत्त्व. पण आपण स्वतःबरोबर इतरांचा जीव धोक्यात घालतोय याची कुठलीही जाणीव आणि कुठलंही कशाशी देणं घेणं नाही असं चित्र आपल्याला दिसून येतं. अशा रिक्षातनं होणारी प्रवासी वाहतूक आज तपासणारी यंत्रणा कुठे आहे? कुणी काही बघत नाही. बरं, कुणी बघण्यापेक्षा जे बसलेत त्यांना तरी एकंदरीत आपल्या आजूबाजूला जी उद्भवलेली परिस्थिती त्याच्याशी काही मतलब तर त्याच्याशी काही मतलब नाही. म्हणजे आम्हाला कुठली काळजी म्हणून काही राहिलेलं नाही आहे. बरं, त्यामध्ये देखील आपण बघतोय की तिथेही मास्कचा वापर नाही आहे. बरं, अशा रिक्षांमधनं जे काही प्रवासी प्रवास करत आहेत, 5-5, 6-6 प्रवासी एका रिक्षात बसून प्रवास करत आहेत, त्यामध्ये ज्येष्ठ मंडळी आहेत. कुणी कुठल्या आजाराने त्रस्त आहे, कुणी कुठल्या एका परिस्थितीत आहे, कुणामुळे कुठली परिस्थिती उद्भवू शकते, काय होऊ शकतं, संसर्ग कशा पद्धतीने वाढू शकतो, काही नाही आहे. आता उद्या यथा कदाचित लोक असंही म्हणतील की काय झालंय, प्रवास केला आम्ही, पण कुठं नेमकं काय घडलं हे पाहण्यासाठी कोण आहे? कोण कुठला माणूस, कुठे कोणाला बाधा झाली, कुणाच्या लक्षात येणार आहे? पण आम्ही मात्र बिनधास्त आहोत. आम्ही एकेका रिक्षातनं 5-5, 6-6 जण प्रवास करतोय. मास्कचा संबंध नाही. ज्येष्ठ मंडळी बरोबर आहेत, सगळेच आहेत, लहान मुलं देखील आहेत, त्यातही गंभीर बाब अशी. ही सगळी लहान मुलं आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, महिला आहेत. पण जी परिस्थिती आहे, जे वातावरण आहे, त्याच्याशी आम्हाला कुठलं देणं घेणं नाही किंवा आम्हाला त्याची कुठली काळजी नाही. आम्ही बिनधास्तपणे आम्ही रिक्षात बसतोय, तसा प्रवास करतोय. ना रिक्षा चालकाला कशाशी मतलब, ना जे बसतायत प्रवासी त्यांना मतलब. आम्ही एकीकडं ही संसर्गाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला वेगवेगळ्या माध्यमातून सातत्यानं अशा सूचना देण्यात येत आहेत की ही परिस्थिती आहे, काही प्रमाणात नियंत्रण मिळवलं आहे, मात्र कोरोना अजून गेलेलं नाही आहे, काळजी घेतली गेली पाहिजे. सगळं चित्र आमच्या समोर आहे. बरं, असे काही 5-5, 6-6 जण एकत्र जाण्याची अपरिहार्यता नक्कीच नाही आहे, पण तरी देखील कशाची आम्हाला म्हणजे बेफिकिरीच एवढ्या प्रमाणात दिसते की सरळ 5-5, 6-6 जण एका रिक्षातनं प्रवास करत आहेत. बरं, जे वाहन चालक आहेत, जे दुचाकी स्वार जात आहेत, तिथेही कोणाच्या तोंडाला मास्क आहे, कोणाचा नाही आहे. काही ठिकाणी दोघांकडे देखील मास्क नाही आहेत. पण वावरतोय आम्ही अशा समाजामध्ये का? तर आम्हाला विचारणारं कोणीच नाही आहे. आणि कोणी आम्हाला विचारलं तर आम्ही उद्धटपणे उत्तर द्यायला त्याला तयार आहोत. कोण तुम्ही आम्हाला विचारणार आहे? अशा पद्धतीची एकंदरीत वर्तणूक सध्या दिसून येते. आपण म्हटलं की कदाचित हे सोलापूर अपवाद नाही आहे. सर्वत्रच असं एक प्रकारचं वावरणं लोकांचं चालू आहे की एक परिस्थिती सगळी संपलीच आणि आम्ही आता मोकळे झालो आहेत, अशा पद्धतीचं वातावरण आहे. दुर्दैवी चित्र सध्या दिसून येतं. आज सातत्यानं एकच सांगणं आहे की मास्क वापरा, गर्दीची ठिकाणं टाळा, त्याचबरोबर जे नियम घालून दिलेत त्या नियमांचं पालन करा. कोणती गोष्ट अशा पद्धतीने गर्दी करण्याची कुठेच गरज नाही किंवा बिनधास्त जे राहताय त्या पाठीमागची कारणं तरी कोणती आहेत? आपण म्हणतोय असं की शेवटी कोरोना बरोबर जगायचं आहे, मात्र कोरोनाबाबतची काळजी तरी घेणं भाग आहे. ती काळजी आम्ही घेत नाही आहोत. एक धोक्याची जाणीव करून देण्याचा एकंदरीत हा सगळा विचार आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून. या ग्राउंड रिपोर्टमधून आम्ही जेव्हा लोकांसमोर गेलो तेव्हा हे सगळं जे चित्र दिसलं. कदाचित आता यामध्ये मास्क न वापरणारे बरेचसे लोक तुमच्या समोर आले असतील, गर्दी करणारे लोक समोर आले असतील. हा काही मुद्दामून दाखवण्याचा भाग नाही, मात्र जो धोका आहे त्याची जाणीव करून देण्याचा हा एकंदरीत सगळा उद्देश आहे.
आम्ही रिक्षांच्या प्रवासाबद्दल बोललो, दुसरीकडे रेल्वेच्या बाबतीत सुद्धा एक जी विचार करायला लावणारी बाब आमच्या समोर येते. रेल्वेने सगळ्या सुविधा केल्या तुमच्या, की प्रवासी येत आहेत त्यांच्याकडे मास्क आहे की नाही याची पाहणी केली जाते, त्या प्रवाशाची तपासणी केली जाते, त्याचे काही रिपोर्ट पाहिले जातात. पण पुढे जेव्हा हे सगळे प्रवासी त्या रेल्वे डब्यात बसत आहेत तेव्हा कोण बघणार आहे? जेव्हा आम्ही रेल्वे स्थानकावर, आता तर एक दिसून येत आपल्या रेल्वे गाड्यांची जास्ती सोय नाही आहे, मात्र एखादी दुसरी रेल्वेची धावते, त्यामधलं चित्र देखील काय कशा पद्धतीचं आहे. तर हे जे सगळे प्रवासी आहेत, मग ते कुटुंब असेल किंवा बाकी एक सर्वसामान्य प्रवासी असतील, हे प्रवासी एकत्रितरित्या बसतायत. बरं, एकत्रित्या बसण्याचाही आपण एक वेळ बाजूला ठेवूयात, पण कुठे यांच्याकडे मास्क कुठे आहे? कोणती काळजी घेतली आहे? काही कशाचं काही जाणीव दिसते की एक परिस्थिती आमच्या इथं कुठली उद्भवलेली आहे आणि आम्ही कशा प्रकारे प्रवास करतोय, एक आम्ही कुठली काळजी घेतली पाहिजे प्रवासी म्हणून? कशाशी काही संबंध नाही. म्हणजे सगळ्या सुविधा करून द्यायच्या, नियमांची एक आखणी करून द्यायची, पण या नियमांचा कोणीच विचार करायचा नाही. हे जेव्हा चित्र सातत्याने डोळ्यासमोर येतं तेव्हा एक काळजीचं कारण समोर दिसून येतं. जेव्हा आम्ही या रेल्वे गाडीत एक चित्र पाहिलं असं, तेव्हा धक्कादायक बाब अशी समोर येते की प्रवाशांमध्ये देखील तेवढाच बिनधास्तपणा, बेफिकिरी दिसून येते. काय होईल ते होईल, प्रवास करणं भाग आहे, हा भाग आपण समजू शकतो, पण प्रवास कशा पद्धतीनं करायचा याला देखील काही मर्यादा नक्कीच आहेत, काही नियमावली नक्कीच आहेत. आणि अशा आत्ताची कुठली परिस्थिती नाही की आमच्या रेल्वे गाड्या अगदी मोठ्या गर्दीनं ओसंडून सगळ्या भरभरून या रेल्वे गाड्या धावतात, असं कुठलं चित्र नाही. पण तरी देखील लोक रेल्वे डब्यात एकाच जागी एकत्र येणं त्यांचं चालू आहे. पाहणारी कुठली यंत्रणा म्हणून नाही, जे बसलेत त्यांना देखील जाणीव नाही कुठल्या पद्धतीची. हा इतका बेफिकीरपणा, हा निश्चितच एक असं वाटतं की कुठंतरी चालून हे संसर्ग वाढीला ह्या गोष्टी आमच्या कारणीभूत ठरत आहेत. कदाचित त्यातून आणखीन संसर्ग वाढू शकतो. मी असं आपण समजायचं की ठीक आहे, नशीब आहे की गोष्टी ज्या आहेत त्या तिथंच मर्यादित आहेत, कुठली काही संख्या आज वाढली नाही, उलट काही नियंत्रणामध्ये येते सगळ्या गोष्टी. पण हे वाढू शकतं ना, हा संसर्ग याचा वाढू शकतो, फैलाव होऊ शकतो. मुळात हा विचार कोणी करत नाही आणि यामध्ये अगदी बेफिकिरीने आणि बिनधास्तपणे वावरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. काहीच होत नाही, काही होणारच नाही असं म्हणून वावरायचं. प्रवाशांबद्दल आपण बोलतोय, हे प्रवासी अगदी ज्याला म्हणू की कुठलीच काळजी न घेता प्रवास करत आहेत. कदाचित त्यांनी मास्क अगदी कुणाला तरी दाखवण्यासाठी म्हणून त्या रेल्वे स्थानकावर चेहऱ्यावर लावलाही असेल, पण पुढे आम्ही जेव्हा प्रवास करतोय तेव्हा या मास्कची त्यांना अडचण होते, मग काढूनच टाकायचा, कशाची देणंघण ठेवायचं नाही. हे असं सगळं चित्र रेल्वे प्रवाशांचं हेच. दुसरीकडं रेल्वेमध्ये ज्या सेवा देत आहेत ती लोक देखील कुठे आहेत? त्यांना देखील नियमांचं पालन करण्याचं कुठलंही त्यांना त्याचं महत्त्व वाटत नाही. ते देखील अगदी निश्चिंत आहेत. प्रवासी रेल्वे डब्यात बसले असतील, पण आम्ही म्हणून मग 4-5 लोक आम्ही बाहेर पडतोय काम करण्यासाठी, आम्ही कशाला मास्क बांधायचं? म्हणून ते देखील निवांत. हा निवांतपणा, हे ज्याला म्हणू की आपण अगदी हे सगळं दुर्लक्ष करून जे काही सगळ्या गोष्टी चालल्या आहेत त्या चिंता वाढवणार आहेत. कोविड-19 हा आजार तसा हा पॅन्डेमिक आहे आणि आज आपण गेले 6 महिने आपण त्याला झगडत आहोत आणि त्याच्या दृष्टिकोनातून काही ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल्स जे आहेत बरेचसे चेंज झाले. बरेचसे रुग्ण जे आहेत कोविड-19नी अफेक्ट झाले जे रुग्ण आहेत ते बरेचसे बरे होऊन डिस्चार्ज होतात. रिकव्हरी रेट चांगला आहे, मॉर्टॅलिटी कमी आहे आणि ह्या दिवाळीच्या आसपासपासून तर इवन हॉस्पिटलमध्ये
ॲडमिशन्स जे आहेत त्याचंही प्रमाण कमी आहे, ICU ॲडमिशन्सही कमी आहेत. तर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टी चालत असताना तर मला असं वाटतं आहे की हे वाढतं जे प्रमाण हे हायली इन्फेक्शियस व्हायरस आहे. हा कोरोना व्हायरस इन्फेक्शियस आहे. त्यामुळं थोडं जरी संपर्कात आलेल्या व्यक्ती आणि हाय रिस्क कॅटेगरीमध्ये जास्त धोका आहे. त्यामुळं इथे गाफील राहता कामा नये. ही चांगली बातमी असताना आपण जर थोडंसं दुर्लक्ष केलं, माझ्या बेसिक प्रिन्सिपल्स जे आहेत गव्हर्नमेंटच्या नियमानुसार किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरणे आणि सॅनिटायझेशन ह्या बेसिक प्रिन्सिपल जर फॉलो केलं नाही तर ह्या आजाराने कोविड-19च्या आजाराने हे बरेचसे रुग्ण वाढू शकतात. जरी संख्या कमी झाली आत्ता तर याचं जे रुग्ण संपर्कात आलेले नाही आहेत आणि हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत त्यांनाही धोका आहे आणि ही संख्या वाढू शकते. सर, याबरोबर आपण बघतो की यामध्ये ज्येष्ठ नागरिक सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत, जे आशे देखील आहेत की ते मास्क वापरत नाहीत किंवा त्यांचं देखील एक थोडंसं एक दुर्लक्ष या सगळ्या गोष्टींकडे होतं. जास्त करून ज्येष्ठांना कितपत ह्या सगळ्या गोष्टी घातक आहेत? पण आपण साधे बघतो की जर आपण अगदी रिक्षा वगैरेचा विचार केला किंवा अगदी ST बसेस सुद्धा आपण पाहतो तर ते गर्दीने असं जात आहेत. हे सगळ्या गोष्टी कितपत घातक आहेत ज्येष्ठांसाठी किंवा ज्यांची अगदी मेडिकल हिस्ट्री ज्याला आपण म्हणाली तर ती कुठेतरी मग शुगर किंवा ब्लड प्रेशर अशा गोष्टींच्या आहे, यांच्यासाठी कशा पद्धतीने घातक आहे? तर बरेचसे आता मधुमेह रुग्ण जे आहेत हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत आणि याच्यामध्ये काय होतं की बरेचसे जे काही मला अनुभव आलेला आहे की घरी बसल्या देखील त्यांना कोविड झालेला आहे. म्हणजे बाहेर न जाता, म्हणजेच घरचा व्यक्ती आत बाहेर करून त्याची प्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळं ते बरेचसे कॅरियर ठरतात आणि जे मधुमेह रुग्ण असतील, वयस्कर असतील, किडनीचे पेशंट असतील, हार्टचे पेशंट असतील, ही हाय रिस्क कॅटेगरी जी आहेत वृद्ध रुग्ण, तर त्यांना याचा प्रादुर्भाव लवकर होतो आणि झाल्यानंतर ही कॉम्प्लिकेशनची रिस्क पण त्यांच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे मल्टिपल कॉम्प्लिकेशन जे होतात या व्यक्तींमध्ये होतात जिथे वय ज्यांचं जास्त आहे, डायबिटीज आहे, ब्लड प्रेशर आहे, अशा रुग्णांना याचं प्रमाण जास्त आहे. तर त्यासून हे अनलॉक झाल्यानंतर या व्यक्तींनी म्हणजे जसं लॉकडाऊनमध्ये फॉलो केलं आहे जेव्हा खरंच तेव्हा संख्या कमी होती. मात्र आता हे अनलॉक झाल्यानंतर जी रिस्क पेशंट्स आहेत त्या रुग्णांनी अजूनही तेवढ्याच प्रमाणात काळजी घेतली पाहिजे जिथे की आपण कोविड-19चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे बेसिक प्रिन्सिपल्स प्रिव्हेन्शनचे जे आहेत स्टेप्स ते सर्व व्यक्तींनी फॉलो करणं गरजेचं आहे. सर, आताच्या एका परिस्थितीमध्ये कशा पद्धतीची काळजी घ्यावी? कारण दिसतं असं आपल्याला की लस अजूनही आपली चर्चेतच आहे, अशी प्रत्यक्ष आपल्या समोर काय आलेली नाहीये. पण आता आपल्या हातात काय की काळजी कशा पद्धतीने घ्यावी? कारण जे लोक बिनधास्त राहत आहेत खरं तर अशा लोकांनी सगळ्यांनी काळजी काय? तर आपण म्हणल्याप्रमाणे दिवाळीच्या वेळेस आणि इव्हन दिवाळीनंतर आताही जी गर्दी आहे सगळीकडे म्हणजे मंदिरं असतील किंवा हॉटेल्स असतील आणि जिथे बाजारपेठ आहे तिथे जास्तीत जास्त गर्दी आहेच आणि होत आहे. तर ह्या दृष्टिकोनातून हे जेवढा इन्फेक्शन्स जे वाढू शकतात, एकमेकांना हायली इन्फेक्शस व्हायरस असल्यामुळं हा कोविड-19 खूप लवकर प्रादुर्भाव होतो, खूप लवकर संक्रमित होतो. म्हणून काळजी तर घेतली पाहिजे. हे बेसिक प्रिन्सिपल्स आपण जे आहेत मास्क वापरणं, म्हणजे प्रॉपरली मास्क वापरणं गरजेचं आहे. म्हणजे एवढी जरी काळजी घेतली तर आपली रिस्क कॅटेगरी इन्फेक्शन स्प्रेड होण्याची शक्यता कमी होते. हँड सॅनिटायझेशन ह्याचंही तेवढंच महत्त्वाचं आहे आणि सोशल डिस्टन्सिंग, ह्या 3 गोष्टी अजूनही आपण पाळल्यात तर आपला धोका किंवा प्रिव्हेन्शनच्या दृष्टिकोनातून खूप काळजीपूर्वक ठरू शकते. कारण काळजी घेणारे इतर लोक आहेत त्यांना याच्यामुळं काही बाधा होऊ शकते. म्हणजे आमचं एखादं आमची जी बेफिकिरी आहे ती कदाचित आमच्या अंगावर येणार नाही, पण जे काळजी घेत आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो. जर तुम्हाला कुठली कोरोनाची भीती वाटत नसेल, त्याचे काही देणं घेणं नसेल, पण त्यामुळं जर इतरांना हे सगळं लागण होणार असेल तर ती चिंतेची बाब ठरते. ठीक आहे की आमच्या पालिकेनं
आजपर्यंत अशा लोकांबाबत कारवाई केली, पण शेवटी नियम दाखवून आणि पावत्या फाडून अशा एका प्रवृत्तीला आळा बसणं देखील कठीण आहे. आणि नेमके आमचे पालिकेचे उपायुक्त हीच भावना व्यक्त करत आहेत. रेल्वे प्रवासाचं आहे, अगदी तसंच चित्र आपल्याला एस टी बस स्थानकावर देखील दिसून येईल. गर्दीची अशी ठिकाणं, या ठिकाणी आपण मास्क वापरला पाहिजे. कुठेतरी गर्दीची असती गर्दी टाळली गेली पाहिजे. पण नेमकं सगळं उलटं त्या ठिकाणी दिसून येतं. एक सर्वसाधारण चित्र तर दिसतंच आपल्याला. म्हणजे जे लोक खरोखर आपण असं म्हणूयात की ज्यांना काही जाणीव आहे किंवा जे नियमांचं पालन करतात, खरं त्यांची संख्या देखील एक चांगल्या प्रमाणात आहे. मात्र दुसऱ्या बाजूला अशा पद्धतीने बिनधास्तपणे वावरणारी जी लोक आहेत त्यांची देखील एक संख्या मोठी समोर येते. तेव्हा मात्र हा सगळा काळजीचा विषय ठरतो. आज एस टी बस स्थानकावर जेव्हा आम्ही जातो तेव्हा सुद्धा आपल्याला चित्र असंच दिसून येतं. मास्कचा वापर नाही, मुद्दा म्हणून गर्दी करायची आणि जी म्हणून काही काळजी घ्यायची आहे त्याचा कुठलाही लवलेश आपल्याला दिसत नाही. एस टीसाठी आमचे नियम असे आले की नाही, पूर्ण क्षमतेनं आता एस टी चालवा. सुरुवातीला ते निम्म्या प्रमाणात आमचे एस टी प्रवासी घ्यायचे होते, आता पूर्ण क्षमतेनं एस टी चालवायच्यात. म्हणून अगदी एस टीमध्ये गर्दी करून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. मग सगळे त्याच्यामध्ये आले. मग त्यामध्ये विक्रेते आले, प्रवासी आले, जे रेल्वे स्थानकावरती वावरतात ती लोक आली. अहो इतकंच काय तर आमचे चालक वाहक सुद्धा आम्हाला दिसले विदाऊट मास्क. ते लक्षण कशाचं आहे? मग ह्याला प्रवृत्ती म्हणायची का? कळतं पण वळत नाही असं म्हणायचं का? का नियम तोडायचाच असाच चंग लोकांनी बांधलाय? बरं, कुणासाठी म्हणून आपण काळजी घ्या म्हणतोय? स्वतःसाठीच ना. पण आता असा प्रकार सुरू झाला आहे की स्वतःचाही जीव धोक्यात आणि इतरांचाही जीव धोक्यात असं कुठंतरी आपल्या कृतीतून घडतंय. मात्र कुणाला त्याची जाणीव नाही, त्याची कुठली काळजी नाही. आणि शेवटी कारवाई जी गोष्ट आहे ती होतेच आहे. मात्र जो काही लोकांचा एक बेफिकीरपणा, बेजबाबदारपणा समोर येतो त्याला कारवाई कुठपर्यंत आळा घालणार आहे? म्हणून मग शेवटी आमचे लोकप्रतिनिधी देखील लोकांना आव्हान करतायत आज की अजून काही कोरोना गेलं नाही, कोरोना हद्दपार झालेला नाही आहे, तुम्ही असे वावरताय कसे बिनधास्तपणे? काळजी घ्या, स्वतःची घ्या आणि इतरांची देखील काळजी घ्या, हे आमचे लोकप्रतिनिधी देखील सांगतायत. जेव्हा आम्ही समाजामध्ये सगळ्या गोष्टी वावरतोय तेव्हा पाहतोय असं की एकीकडं काही प्रमाणात नियंत्रण येतं आहे, जी आमच्यासाठी एक चांगली आणि एक ज्याला आपण म्हणू की एक समाधानकारक अशी बाब आहे. पण हे सगळं होत असताना लोकांचा बेजबाबदारपणा देखील जो समोर येतोय तो चिंताजनक अशा पद्धतीचा आहे. मास्कचा वापर करायचा नाही, गर्दी करून राहायची. बाकी सॅनिटायझर वगैरे जे आपण गोष्टी म्हटल्या त्याचा वापर आता बऱ्याच ठिकाणी म्हणजे त्याची आता गरज नाही आहे त्याची, असं म्हणून लोक मोकळी व्हायला लागलेली आहेत. आम्हाला काही होणारच नाही, कोण म्हणतंय कोरोना आहे, असा काहीसा उद्दामपणा ज्याला म्हणू तो समोर येताना दिसतोय. आणि एक सैल पडल्यासारखी परिस्थिती आहे आणि जी परिस्थिती एखाद्या संसर्ग वाढीला कारणीभूत ठरू शकते. मग एकीकडे आमच्याकडे दुसऱ्या लाटेची पण चर्चा आहे. ती दुसरी लाट आमच्यापर्यंत येऊ नये, ती तशी कुठली परिस्थितीच उद्भवू नये. एक लॉकडाऊन आमच्यासाठी पुरेसा झाला आहे. म्हणजे लॉकडाऊनचे आमच्याकडे खरं तर टप्पे झाले. आणि या अशा लॉकडाऊनमुळं खरं तर अजूनही जनजीवन तसं पूर्वपदावर नाही आहे. एक विचित्र अशी परिस्थिती आहे की त्यातून आपण बाहेर पडणं देखील एक आव्हानात्मक असं बाब आहे आणि त्यासाठी येणारे आणखीन बरेचसे दिवस जाणार आहेत. ही सगळी परिस्थिती, हा सगळा पूर्वानुभव असताना आम्ही जर असा बेजबाबदारपणा दाखवू तर निश्चितच तो आमच्यावरच आघात करणार अशा पद्धतीचा आहे. ग्राउंड रिपोर्टमधून जेव्हा हे सगळं चित्र डोळ्यासमोर येतं तेव्हा खरोखरच विचार करायला लावणारी बाब आहे. मग कोणी भाजी विक्रेते असतील, कोणी रिक्षा चालक असतील, कोणी प्रवासी वर्ग रेल्वेचा असेल, कोणी एस टीचा असेल, सार्वजनिक ठिकाणी वावरणारे आमचे लोक असतील,
सगळ्यांसाठी विचार करायला लावणारी बाब आहे. आणखीन एक बाब जी खरोखरच भयंकर आणि डोक्यात एक संताप भरवणारी आहे, ती म्हणजे सार्वजनिक ठिकाणी थुंकणारी मंडळी. मी कशा प्रकारचं कृत्य आपण करतोय? अशा आपल्या एका थुंकण्याच्या कृतीमुळं कुठली परिस्थिती निर्माण होऊ शकते या लोकांना काही नाही. मी स्वतःची तुम्ही हौस भागवताय. सार्वजनिक ठिकाणी बिनधास्तपणे थुंकणं, मागच्या पुढच्या लोकांचा कुठलाही विचार करायचा नाही आणि अशा पद्धतीने थुंकणं, याला शेवटी एक आळा कशा पद्धतीने बसणार आहे? खरं तर हे असे थुंकणारे जे लोक आहेत ती एक अपप्रवृत्तीच म्हणायची. एक भयानक पद्धतीचा संसर्ग पसरवणारा आजार आमच्या समोर आहे. सर्वत्र आपल्याला असं चित्र दिसून येतं की हे थुंकण्याचे मास्क काढून थुंकण्याचे प्रकार आहेत. वाहनावरून जाताना थुंकण्याचे प्रकार आहेत. सिग्नल जवळ आपण थांबलो तिथं थुंकण्याचे प्रकार आहेत. खरं तर अशा मंडळींना लाजा वाटायला पाहिजेत. आपण करतोय काय? पण होतंय असं, जी बाब काळजी करायला लावते, चिंता वाढवणारी ठरते की परिस्थिती काय, आपण करतोय काय. म्हणून हा सगळा जो विषय एकंदरीत आपण ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून घेतला, याची गरज भासली. बरं, असं घडत नव्हतं पहिल्यांदी का? अशी बेफिकिरी यापूर्वी सुद्धा होती, पण आता मात्र यामध्ये वाढ होत चालली. जसे काय आम्ही त्या गावचे नाहीच आहोत, आमच्या इथपर्यंत काही पोचलेलाच नाही आजार. अशा पद्धतीने जेव्हा लोक वावरत आहेत त्यातून धोका उद्भवण्याची शक्यता जास्त. जनजागृतीचा भाग होतो, नियम घालून दिले जातात, कारवाई देखील होते, पण शेवटी कळते पण वळत नाही. अशीच जर आमची एक पद्धती असेल तर याला आळा कसा बसणार? कोण आळा घालणार या सगळ्या परिस्थितीला? आमच्याकडे एवढी तरी यंत्रणा नाही की ती प्रत्येकाच्या मागे लागेल, प्रत्येकाला समजावून सांगेल, प्रत्येकाविरुद्ध कायद्याचा बडगा उचलला जाईल. अशी तर आमच्याकडे तेवढी यंत्रणा नाही आहे. म्हणून अगदी प्रत्येकानं कोरोना नाहीसा झालाय अशा एका थाटामध्ये जर वावरायचं ठरवलं तर मग मात्र परिस्थिती अवघड आहे. ज्या समाजाचे आपण घटक आहोत त्या समाजासाठी आपली जबाबदारी काय आहे की नाही, मुळामध्ये हा समज प्रत्येकाच्या मनात येणं हा महत्त्वाचा भाग आहे. असा बेजबाबदारपणा, अशी बेफिकिरी, असा उद्दामपणा हे दाखवून आपण एका पद्धतीनं आपल्यालाही अडचणीत आणतो आणि त्या समाजाला देखील अडचणीत आणतोय. शहर परिसरात सर्वत्र असं दिसून येत आहे की कुठल्याही पद्धतीने मास्कचा वापर होताना दिसत नाही आहे. गर्दीची ठिकाणं टाळली जात नाहीत, गर्दी केली जाते, गर्दीचा भाग हे लोक होत आहेत. दुसऱ्या बाजूला जे कोरोना संदर्भात नियम घालून आम्हाला दिलेले आहेत त्याचंही पालन होत नाही. जी काही प्रवासी वाहतूक होते ती मोठ्या प्रमाणात होते. रिक्षातून ज्याला म्हणू की 5-5, 6-6 प्रवासी नेले जात आहेत. कदाचित या रिक्षावाल्यांना तुम्ही अटकाव करू शकता. अशा प्रवाशांवर देखील कारवाई होण्याची गरज आहे खरं तर. पण बाकी सगळ्यात महत्त्वाचा यातला जर भाग असेल तर या संदर्भात काळजी प्रत्येकानंच घ्यायला हवी. आपण शेवटी म्हटलं की प्रत्येकावर काही कायद्याचा बडगा उचलला जाऊ शकत नाही. त्यापर्यंत त्या माणसाच्या पाठीमागे लागण्या इतपत आमच्याकडे यंत्रणा नाहीच आहे आणि तसं होऊ शकत नाही. अशा एका मोठ्या गर्दीवर आम्ही नियंत्रण मिळवू शकत नाही. पण जी परिस्थिती उद्भवली आहे ती आपल्या डोळ्यासमोर असताना आपण असं जर प्रसंग टाळले आणि एक काहीशी काळजी आपण घेतली तर इतरांची देखील काळजी घेण्यासारखा तो भाग ठरेल. एक जबाबदार आपण नागरिक ठरू. बाकी जे बेजबाबदार, जे बेफिकीर, जो उद्दामपणा लोक दाखवत आहेत त्याविरुद्ध जी काही कायद्याचा बडगा असेल तो उचलला जाईल, कोणतीतरी कारवाई होईल, काहीतरी होईल. अपप्रवृत्तीच म्हटल्यानंतर त्याविरुद्ध काहीतरी बडगा उचललाच जाईल. पण शेवटी ही वेळ तरी कशासाठी येऊ द्यायची, हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.
एकंदरीत संसर्ग हा नाहीसा झालेला नाही आहे, ही थोडीशी जाणीव जर ठेवली तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी पुरेशा आहेत. ग्राउंड रिपोर्टमध्ये एकंदरीत जो बेफिकीरपणा, बेजबाबदारपणा लोकांचा वाढलेला आहे, तो त्याच लोकांसमोर आणून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि दुसरीकडे आमच्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना देखील काही प्रमाणात आम्हाला जागा देखील करायचं होतं की चाललेलं आहे ते अशा पद्धतीचं चाललेलं आहे. तेव्हा यावरती कुठेतरी चालून नियंत्रण असायला हवं. स्वयंशिस्त देखील गरजेचीच आहे, ती स्वतःसाठी आणि इतरांसाठी देखील. या ग्राउंड रिपोर्टचं सगळं जे चित्रीकरण होतं ते आमचे प्रतिनिधी रोहित थळवे यांनी केलेलं होतं. तेव्हा महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. कोरोना अजून गेलेला नाही आहे, कोरोनासोबत जगायचं आहे. मात्र कोरोनासोबत जगत असताना आपल्याला स्वतःची आणि आपल्या समाजाची, आपल्या इतरांची, अगदी आपण म्हणून समाज राहायला बाजूला, आपण आपले घरचे लोक आहेत, आपल्या संपर्कात येणारी लोक आहेत, या सगळ्यांची आपल्याला काळजी घ्यायची. तेव्हा बेफिकीरपणा टाळा, शिस्त बाळगा, एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगणं. धन्यवाद.